सर पुढल्या टॉपिकवरती आपण येऊया. छत्रपती शिवाजी महाराज आणि आरमार यामध्ये काय संबंध आहेत आपण सांगा. कसं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी याला आपण युगप्रवर्तक का म्हटलं जाते? कारण आजपर्यंत जितके काही राज्य झाले त्यांचा एक ठरलेला उद्देश होता, आपलं राज्य आणि राज्यापुरतं म्हणजे त्याच्या कारकिर्दीपुरतं त्याला करायचं ते कर्तृत्व आपण असं आपण म्हणू शकतो. पण महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात इतके काही दूरगामी निर्णय करून ठेवले, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की महाराजांनी जी पाणी पुरवठा योजना त्या काळात राबवली, महाराजांनी त्या काळात धरणं बांधलेली आहेत, रस्ते बांधलेले आहेत आणि अजूनही त्या गोष्टी शाबूत आहे. म्हणजे पाण्याचं महत्त्व काय हे महाराजांनी त्या काळात आयडेंटिफाय केलेलं आहे. आणि आज आपल्याला जी पाण्याची समस्या जाणवत आहे ते 350 वर्षाच्या आधी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर इतके सगळं पाण्याचे म्हणजे सगळ्यात जास्त पाण्याचा साठा प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं महाराजांनी फार दूरचा विचार केला आहे, त्यांनी त्यांच्यापुरता विचार नाही केला आहे. म्हणजे स्वराज्य हे जे स्वप्न महाराजांनी संकल्पना हे जे पाहिलं आहे हे टेंटेटिव्ह नव्हतं, हे दूरगामी होतं. आणि म्हणून महाराज गेल्यानंतर सुद्धा अजूनही त्या स्वराज्याचे पडसाद आणि त्या स्वराज्याचं जिवंत चित्र आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. तर त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वराज्याचा आरमार. महाराजांनी पाहिलं की मोघल हे जे आक्रमणकारी आले हे जमिनी मार्गे आले आणि त्या काळात पोर्तुगीज, इंग्रज यांची सुरुवात होती. त्यांनी बंदरं म्हणजे मुंबई हे जे बेटं आहेत आणि महाराजांनी लक्षात घेतलं की समुद्रमार्ग हे जे येणारे व्यापारी येणारे आहेत हे पुढच्या काळात भारताला फार मोठा त्रास देणार. आणि महाराजांच्या तेव्हा लक्षात आलं, महाराजांनी तेव्हा सांगितलं की भारतावर येणारं पुढचं संकट हे समुद्रामार्गे येणार आहे आणि त्यामुळं समुद्रावर आता आपली जरा बसली पाहिजे. म्हणून महाराजांनी काय केलं की महाराजांनी जलदुर्ग बांधायला सुरुवात केली आणि समुद्रावर जागता पहारा सुरू केला. आणि त्या काळात जहाजं जे होते, कारण चंद्रगुप्त मौर्यानंतर परत समुद्र किंवा आरमार उभं नेव्ही उभं करायचं स्वप्न म्हणजे कोणीच केलं नाही प्रयत्न. तर त्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं की आपले स्वतंत्र जहाजं पाहिजे. म्हणून महाराजांनी जहाज बांधणीचे कारखाने सुरू विकत घ्यायचे नाही, तर स्वतः जहाज बांधणीचे कारखाने महाराजांनी सुरू केले. आपल्या काही लोक इंग्रजांकडे पाठवले, त्यांनी त्या सगळ्या गोष्टी शिकल्या आणि स्वतःचेच. आणि त्या काळातले महाराजांचे जे जहाज होते ते इंग्रजांपेक्षा कितीतरी पट चांगले होते. तर हे सर्व सुरुवात महाराजांनी केली आणि त्यानंतर जागता पहारा समुद्रावर केला आहे. महाराज गेल्यानंतर आपल्या आरमाराचा धाक इतका होता की आता काही जे संशोधन समोर येत आहे असं म्हणतात की श्रीलंकेत कोणता राजा बसेल हे सुद्धा महाराज ठरवत होता, इतकी महाराजांची आरमाराची धाक होती. तिथपर्यंत आपले जहाज गेले आहेत, बंगालपर्यंत आपले जहाजं गेले आहेत, आपले जहाज अंदमान निकोबारपर्यंत गेलेले आहेत. ही महाराजांची आरमाराची ताकद होती. आणि त्यामुळं महाराजांनी समुद्रावर जागता पहारा सुरू केला, जलदुर्ग बांधले आणि जहाज बांधणीचे कारखाने महाराजांनी सुरू केले आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की आत्ता 26/11चा जो हमला झालेला आहे समुद्रमार्गेच ते लोक आलेले आहेत. म्हणजे समुद्रावर जर जागता पहारा महाराजांनी त्या काळात सुरू केला तर विचार करा त्याची दूरदृष्टी काय. आतंकवादी आपल्यात घुसले का? कारण आपण समुद्राकडे दुर्लक्ष केलेलं आहे. महाराजांचं खूप भयानक दूरदृष्टी होती आणि त्या दूरदृष्टीचे परिणाम एखादा इन्सिडेंट झाल्यानंतर आपल्या लक्षात येते की महाराज काय होते. आणि म्हणून 350 वर्ष झाल्यानंतरसुद्धा महाराजांच्या प्रत्येक नीतीची का आठवण येते. मेक इन इंडिया आपण आत्ता ते राबवतो आहेत. महाराजांनी 350 वर्षाच्या आधी जसं झोप मी सांगितलं की महाराज पाते दुसऱ्या देशाकडून आयात करायचे आणि भारतात ते बनवायचं. जहाज बांधण्यासाठी जे लागते ते दुसऱ्याकडून घ्यायचं, पण बनवायचं आपण आपल्या सिस्टीमनं बनवायचं. इवन समुद्रदुर्ग बांधताना सुद्धा त्याची सुरक्षा व्यवस्था म्हणजे त्याची संरक्षण व्यवस्था अशी केलेली आहे. सिंधुदुर्ग जो किल्ला आहे तर ते बांधकाम करताना खूप साऱ्या विस्मयकारक गोष्टी त्याच्या आतमध्ये आहे. म्हणजे विचार करा ना, समुद्राच्या मध्यभागी किल्ला आहे, आजूबाजूनं पूर्ण खारं पाणी आहे आणि समुद्राच्या आतमध्ये त्या किल्ल्याच्या आतमध्ये अशी विहीर आहे जिथं गोड पाणी आहे. हो, म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याची खासियत काय आहे तर ती आहे की ज्यावेळेस किल्ला बांधला तर त्यावेळेस महाराज ज्यावेळेस किल्ला पाहायसाठी आले, कारण महाराजांनी जे बांधकाम सुरू केलं समुद्रात, कारण की जागता पहारा महाराजांना पाहिजे होता, येणाऱ्या संकटांना जे आयडेंटिफाय त्यांनी केलं होतं. तर महाराज ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांच्या उजव्या हाताचा ठसा आणि पायाचा ठसा तुम्हाला या सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहायला मिळेल.
महाराजांचा त्या काळातला हाताचा आणि पायाचा ठसा दगडावर घेतलेला आहे आणि ते दगड अजूनही त्या किल्ल्यावर आहे. कधीतरी सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेले तर नक्कीच तिथं जाऊन नतमस्तक व्हा, महाराजांची चरणधुरी लावा. तर या सगळ्या गोष्टी खूप आश्चर्यकारक आहे. या जो किल्ला आहे, तर इंग्रजांनी ज्यावेळेस किल्ला घ्यायला सुरुवात केली तर काय होत होतं की इंग्रजांचे जहाजं एका टप्प्यात जात होते आणि अचानक जहाजं तुटून पडत होते. तर इंग्रजांना फार नवल वाटत होतं की आपले जहाजं जातात आणि एका विशिष्ट ठिकाणी जाऊन तुटत कसे आहे. मग ज्यावेळेस गोताखोर खाली पाठवली इंग्रजांनी त्यावेळेस त्यांच्या लक्षात आली की समुद्राच्या आतमध्ये मॅनमेड भिंत आहे. मॅनमेड भिंत समुद्राच्या आतमध्ये त्या काळात आपल्या मावळ्यांनी केलेली आहे. आणि कारण त्यांच्या डोक्यात हे होते की इंग्रजांची जहाजाची रचना कशी आहे. इंग्रजांची जहाजाची रचना एक विशिष्ट रचना आहे जी खालच्या बाजूनं खोलगट होते. पण मराठा जी रचना आहे आरमाराची ती एकदम प्लेन होती खालच्या बाजूनं. त्यामुळं ते टोक डायरेक्ट त्या भिंतीला जाऊन आदळत होतं आणि इंग्रजांचे जहाज तुटत होते आणि आपली जहाजं डायरेक्ट किल्ल्याकडे जाऊन पोहोचत होते. फार फार भयानक महाराजांची दूरदृष्टी होती. म्हणजे विचार करा की 50 वर्ष तो माणूस आयुष्य जगला आणि 50 वर्षात येणाऱ्या 5000 वर्षापर्यंतच्या लोकांना एक दृष्टी देऊन दिली. काय जगायचं, कसं जगायचं, कशासाठी जगायचं. महाराज म्हणजे असं म्हणतात की सिंहासनावर राजा नसताना 27 वर्ष महाराष्ट्र लढलेला आहे. ज्या काळात राजा म्हणजे सगळं काही, राजा पडला तर सगळं सैन्य लाखोचं फौज जरी असेल, देवगिरीचं तेच झालं. म्हणजे देवगिरीचा जो रामदेवराय होता किल्ल्यात, ते लाखोची फौज घेऊन आले असताना सुद्धा या अल्लाउद्दीन खिलजीनं त्याला कैद केलं. त्याच्यापाशी 1 लाख फौज असताना सुद्धा या 2000 लोकांनी फक्त काय केलं की तो हत्तीवरचा राजा खाली काढला आणि त्याला कैद झाला म्हणून समजलं. ती लाख फौज सैरावैरा करत पडत सुटली. का? कारण राजा पडला होता. महाराजांनी सांगितलं राजा म्हणजे सर्व काही नाही, स्वराज्य म्हणजे सर्व काही आहे. हा विचार म्हणजे सर्व काही, हा भगवा ध्वज म्हणजे सर्व काही आहे. म्हणून आपल्या या ध्वजासाठी लढायचं, आपल्या स्वराज्यासाठी. म्हणून महाराज गेले, छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं, राजाराम महाराज गेले, ताराराणी साहेबांनी स्वराज्य, मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि ह्या जगाच्या इतिहासातलं पहिलं राज्य असं असेल का जिथं गादीवर कुठलाही राजा नसताना सुद्धा मावळे लढतात आहे, एका विचारानं लढतात आहे. ही फार मोठी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आणि तो महाराजांचा वैचारिक वारसा, तो खरा इतिहास महाराजांचा. कारण आजपर्यंत सांगतो ना, महाराजांच्या नावानं वेगवेगळ्या संघटना वेगवेगळं काम करत आहे आणि आपापल्या परीनं इतिहासाचा विपर्यास करून तरुणांपर्यंत पोहोचून तरुणांची माथी भडकवत आहे. खरा इतिहास महाराजांचा पोहोचवतच नाही. आणि आजची तरुण पिढी वाचनावर आणि खरा इतिहास समजून घेण्यावर विश्वास नाही. समोरचा जो सांगेल तो त्यांच्यासाठी इतिहास असते. आणि म्हणून कुठंतरी तरुणांना या दृष्टी महाराज या अँगलनं समजलं पाहिजे. महाराज शाहिस्ता खान, महाराज अफजल खान, महाराज या सगळ्यांच्या व्यतिरिक्त महाराज एक चांगले अर्थतज्ञ होते, एक चांगले दुर्गशास्त्री महाराज होते, एक चांगले वैज्ञानिक दृष्टिकोन, हे सगळं आलं पाहिजे. या वेगवेगळ्या आयामांनी महाराजांना पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून स्वराज्य सेवा प्रतिष्ठान काम करते. नौदल दिवस आज पूर्ण म्हणजे भारत सरकार राबवते, बरोबर करते. बरोबर. त्याच्यात मूळ जनकच छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आता म्हणजे मी जे सांगितलं की चंद्रगुप्त मौर्यानंतर 1000 वर्षानंतर भारतानं किंवा भारताच्या कुठल्या तरी राजानं स्वतःचं समुद्री आरमार असलं पाहिजे हे स्वप्न पाहिलं. आणि तिथून आपल्या आरमाराची, भारतीय आरमाराची सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि भारतीय नौदल दरवर्षी नौदलाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन करतात. जे राज्याभिषेक दिवस गडावर साजरा केला जातो त्यावेळेससुद्धा नौदलाचे अधिकारी येऊन तिथं आपला मानवंदना देतात. आणि आता तर भारताचे जे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात नौदलांनी स्वतःचा, कारण आत्तापर्यंत जो हे होता, फ्लॅग होता, झेंडा होता, तो इंग्रजी पद्धतीचा किंवा जुन्या पद्धतीचा होता. आता तो चेंज करून तिथं राजमुद्रेचं सुद्धा तिथं हे केलं आहे. म्हणजे फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही, फादर ऑफ इंडियन नेव्ही. म्हणजे अजूनही खूप सारे इतिहासकारसुद्धा सांगतात की जे इंडियन नेव्हीचं मुख्यालय आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहिलं आणि तिथे लिहिलं आहे फादर ऑफ इंडियन नेव्ही. महाराजांची ही दूरदृष्टी आजतागायत आपल्याला कामी आलेली आहे. आणि आज आपण स्वतंत्र भारताच्या 70 वर्षानंतर ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे फ्लॅगवर महाराजांची राजमुद्रा आहे.
फार एक चांगलं वाटतं की आपण गुलामीची निशाणं सोडून स्वतःच्या म्हणजे आजपर्यंत आपण गुलामगिरीच्याच निशाणा डोक्यावर घेऊन मिरवत होतो, पण हे बदल सकारात्मक बदल आहे. म्हणजे फार लोक म्हणजे थोडा कॉन्ट्रोवर्शियल होईल हा भाग, पण फार लोक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हे जे नामांतरण झालेलं आहे याला विरोध करतात. जो औरंगजेब आपला कधी झाला नाही, ज्यानं आपल्यावर अत्याचार केला, ज्यानं आपले देवालय पाडले, ज्याने आपल्या आई बहिणीच्या आबरू लुटल्या, ज्याच्या सरदाराने आपल्या आई बहिणी विकल्या, अशा माणसाचं नाव एका शहराला कसं काय आपण देऊ शकतो हा विचार. आणि ज्या माणसाने 46 दिवस स्वतःचा रक्ताचा थेंब न थेंब आपल्यासाठी सांडवला, त्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्या शहराला दिलं गेलं, काय चुकीचं झालेलं आहे. मग आपल्यातलेच काही लोक त्याला विरोध करतात आहे. ही गुलामीची मानसिकता नाही का? म्हणजे ज्यानं आमच्यावर राज्य केलं, ज्यानं आमच्यावर अत्याचार केले, त्याला तुम्ही कुठंच देव बनवायला कमी ठेवत नाही. त्याच्या समाधीवर तुम्ही जाता. आमच्यातले खूप सारे पुढारी तिथं जाते त्याच्या समाधीवर. का जावं? त्यानं आमच्यावर जे अत्याचार केले त्याच्यासाठी जावं. आणि छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलं काय चुकीचं झालं आहे? आणि याच्यानंतर आपल्या महापुरुषांचे नाव मला समजत नाही काय प्रॉब्लेम काय या नावात. लोकांनी ही मानसिकता बदलली पाहिजे. आपल्यासाठी ज्यांनी बलिदान केलं, आपल्यासाठी ज्यांनी त्याग केला, आपल्यासाठी ज्यांनी शौर्य केलं, बिलकुल त्यांच्या नावं जर कुठल्या शहराला आणि पूर्वापार चालत आलेलं आहे ना, बिलकुल द्या. कोणा आक्रमण करायच्या नावानं आमचे शहरं का, ती गुलामीची अजूनही आमच्या माथी का, हा विचार केला. महाराजांनी पण हे केलेलं आहे ना. शिवचरित्रात असे कितीतरी ठिकाणं आहेत का जिथं ज्या ठिकाणी आधी देवालय होते तिथं मुघलांनी आक्रमण करून मशिदी उभारल्या, महाराजांनी ते पुन्हा तोडून तिथं पुन्हा देवालय, असे कितीतरी देवालय आहेत. मग महाराजांनी सुद्धा या गोष्टी केलेल्या आहेत ना. मग का आम्ही हा एक व्यापक विचार केला जात नाही? खरं तर या अँगलनं महाराजांना कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. आहे ती रटाळ म्हणजे एक असं जो आपण म्हणतो ना की जेवढा ठरलेला आहे तेवढंच महाराज लोकांपुढं का नाही हवे आपण. महाराजांचा हा ब्रॉड दृष्टिकोन जोपर्यंत आपल्या तरुण पिढीपर्यंत जात नाही तोपर्यंत परिवर्तन शक्य